जालना शहरात काल रात्री मोठी बातम्या समोर येत आहे। ढगफुटी पावसामुळे नागरिकांच्या मोठा नुकसान झाल्याचे समजत आहे। जालना शहरातील समोर रात्रभर ढगफुटी पाऊस झाला। या पावसामुळे बस्तान परिसरात कुंडलिका सीना नदीला पूर आला असून नदी काठीतला फर्निचरची एक दुकान, एक घर, एक पानटपरी, रोड ट्रॅक्टर, एक कार वाहून गेल्याची माहिती प्राथमिक आहे। शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी शासनाकडे केली आहे। ब्युरो रिपोर्ट, युवा जालना। मेरा मशीन है, रंगा मशीन है, गन्ने का चरखा रहता और दरवाजे वगैरह आते, खिड़की, मंदिर, अंदर बहुत सामान का पूरा होगा। ये मेरा दुकान है, कैलाश गुलचंद पवार डिम्बर मार्केट है। मेरा पूरा नुकसान हो गया, पूरा यहाँ पर कुछ बचा आला है। मशीन है, क्या नाम है? कैलाश गुलचंद पवार डिम्बर मार्क। रात्री ढगफुटी पाऊस झालेला आहे, काय नुकसान झालं तुमचं? रात्री ढगफुटी पाऊस झाला, ते इतका बेकार झाला की आमचं सगळं काही वाहून गेलं। फक्त अंगावरचे वस्त्र राहिले आमचे। 2 लग्नाच्या तयारीत होतो मी, 2 लग्न करायचे होते, पूर्ण सामान वाहून गेलं। लेकाचा मशीन वाहून गेली पूर्ण, 7-8 मशीन होती, सगळं वाहून गेलं। काहीच राहिलं नाही माझ्याकडे आता, सगळं दुकानदारी साफ झालेली। काय नुकसान तर लय झालेलं, आता काय बोलावं का मी। 7-8 लाख पर्यंत नुकसान झालेलं आहे। काय नाव तुमचं? माझं नाव विनोद भुरेलाल नकलव।